नमस्कार, मी भक्ती आंबेडकर। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते। पाण्याच्या नासाडीची टंचाईग्रस्त पुण्यात पुन्हा एकदा पाण्याची नासाडी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एकीकडे पाणी कपात लागू झाली असताना दुसरीकडे पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर पाण्याचं तळ निर्माण झाल्याचं विदारक चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। दृश्य आपण पाहतो पुण्यातली बेजबाबदार यंत्रणेमुळे जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्याचं सांगण्यात येतंय। या पाणी गळतीमुळे पु ल देशपांडे उद्यानाजवळील रस्ता जो आहे तो जलमय झालेला आहे आणि परिसरातल्या नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरलंय। एकीकडे पुण्यात आजपासून पाणी कपात लागू झालेली आहे। पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे। जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत आणि त्यामुळे इथल्या सिंहगड रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळतंय। अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे या नागरिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। ते दृश्य आपण पाहतो सध्याची पुण्यामध्ये एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। साम टीव्हीवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। पुण्यात सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे। इथल्या पु ल देशपांडे उद्यानाजवळील हा जो मार्ग आहे तो संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला आहे। अनेक नागरिकांना चालण्यात देखील अडचणी येत आहेत। या ठिकाणी वाहतूक देखील या ठिकाणी आपण पाहतो संत गतीने सुरू आहे। दरम्यान ज्या ठिकाणी पाण्याची नासाडी झालेली आहे त्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। पाणी कपातीचं संकट उभं ठाकलेल्या पुणे महापालिकेच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया गेलेलं पाहायला मिळतंय। पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या समोरची ही स्थिती आहे आणि जवळपास 7:30 वाजता ही घटना घडली, ज्यावेळेस पाणी जे आहे ते प्रक्रियेसाठी आणण्यात येत होतं आणि त्यावेळेस वॉल्व जो आहे तो बंद पडला आणि त्यामुळे टाकी ओव्हरफ्लो होऊन हे पाणी जे आहे ते संपूर्णपणे रस्त्यावर आलेलं पाहायला मिळतंय। प्रामुख्यानं सिंहगड रस्ता हा वर्दळीचा आहे। ज्यावेळेस आपण स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जातो त्यावेळेसचा हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी काही काळ बंद होता आणि त्यानंतर धीम्या गतीनं वाहतूक जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल असेल किंवा इतर स्थानिक पदाधिकारी असतील त्यांच्या मदतीनं हे पाणी जे आहे त्याचा निचरा जो आहे तो करण्यात येतोय। मात्र महापालिकेच्या गलथान कारभारामुळं पुन्हा एकदा लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया गेलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे याला जबाबदार कोण हा प्रश्न पुणेकर विचारत आहेत, कारण थेंब थेंब पाण्यासाठी पुणेकरांना भांडावं लागतंय। हा वाद जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या दरबारी सुद्धा जातोय। मात्र असं असताना सुद्धा प्रशासनाच्या गलथानपणामुळे लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया गेलंय। अमोल कविटकर, साम टीव्ही न्यूज, पुणे। कारभारामुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जातं। हे दृश्य आपण सध्याची पाहतो पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरची दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झालेली आहे। लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया गेलेलं आहे। जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्यानं या ठिकाणी पाणी गळती झाल्याचं बोललं जातंय। मात्र याचा फटका जो आहे तो इथून जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय, वाहन चालकांना सहन करावा लागतोय। हे दृश्य आपण पाहतो सध्याची साम टीव्हीवर। मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। संपूर्ण परिसरात या ठिकाणी तळं साचल्याचं पाहायला मिळतंय आणि सध्या या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून देखील प्रयत्न सुरू आहेत। हे पाणी अनेक नागरिकांच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वाहतुकीला देखील या ठिकाणी अडथळा निर्माण झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे पुण्यात आजपासून पाणी कपात लागू झालेली आहे आणि त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहत आहोत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची नासाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया गेलेलं आहे आणि संपूर्ण रस्ता पु ल देशपांडे मार्ग आहे हा आणि त्या ठिकाणी उद्यानाजवळील हा मार्ग जो आहे तो संपूर्ण जलमय झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। दृश्य आपण पाहतो कशा प्रकारे वाहनं इथून प्रवास करत आहेत। वाहन चालकांना देखील मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय। नागरिक देखील या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। तर पुण्यातल्या पाण्याच्या नासाडीवरून साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत, पाहूयात। लाखो लिटर पाण्याच्या नासाडीला कोण जबाबदार? बेसुमार पाणी वापरणाऱ्या पुणेकरांना शिस्त कधी लागणार? पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी कोणाची? जिल्ह्याच्या उर्वरित भागाला आणि शेतीला पाणी कोण पुरवणार? निगरकट्टा महापालिकेला कधी जाग येणार?
असे अनेक सवाल आहेत जे साम टीव्हीने उपस्थित केलेले आहेत।